माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सिंचनासाठी उजनी धरणातून गुरुवारी सकाळी 7 वाजता भीमासिना जोडकालव्यातून 200 क्युसेक पाणी सोडण्यात आले. तर उद्या शुक्रवारी भीमा नदीत पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती सोलापूर लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता सुविवेंद्र खांडेकर यांनी दिली आहे. उजनी धरणातून भीमासिना जोडकालव्यात सोडण्यात येणाऱ्या विसर्गामध्ये आवश्यकतेनुसार वाढ करण्यात येणार आहे. दरम्यान जिल्हा दूध संघाचे माजी अध्यक्ष रणजित शिंदे, आमदार अभिजित पाटील यांनी सिंचनासाठी भीमासिना जोडकालव्यात पाणी सोडण्याची मागणी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली होती. त्यानुसार जोडकालव्यात पाणी सोडण्यात येणार आहे. तसेच पंढरपूरच्या आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी भीमा नदीतही पाणी सोडण्यात येणार आहे. दरम्यान भीमा नदी कोरडी पडली असून त्यामुळे नदीकाठवरील ऊसासह अन्य पिके संकटात सापडल्याने सिंचनासाठी नदीत पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधींकडे केली होती. त्यामुळे खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह लोकप्रतिनिधींनी पाणी सोडण्याची मागणी केली. भीमा नदीच्या जिल्ह्यात शेवटच्या टोकापर्यंत हे पाणी सोडण्यात येणार असल्याचे अधीक्षक अभियंता खांडेकर यांनी सांगितले आहे. उजनी धरणात पाणी सोडण्यात येणार असल्याचे कोणीही कालवा बोगद्यामध्ये उतरू नये. कालवा परिसरात असलेली जनावरे, कृषी अवजारे, विद्युत पंपासह इतर साहित्य तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवाव्यात. तसेच संबंधित विभागांनी व नागरिकांनी आवश्यक दक्षता घेत कोणतीही जीवित अथवा वित्तहानी होणार नाही याची काळजी घ्यावी. माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.